नमस्कार मंडळी, उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल हे आज अर्ध काय, तर आज अचानकमध्ये व्हिडिओ बनवायचा ठरवला. घरी मी आता मस्त अशी ना सोयाबीनची भाजी बनवत होती, तर त्याचं म्हटलं चला व्हिडिओ बनवूया. तर मी इथे तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकलेला फोडणीला, लाल तिखट टाकले, आलं लसूण पेस्ट आणि वाटण टाकले. आता हे मी परतून घेते, दुसरं अजून काहीही ॲड नाही केलेले. आता हे असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे ना असं छान याला आता तेल सुटेपर्यंत छान भाजून घेते मी वाटण. तर बघा आता आपलं छान वाटण आहे ना शिजत चाललंय. असं छान शिजवून घ्यायचं आहे वाटण आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घालते. आता यामध्ये मी गरम मसाला घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. असं मस्त मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये ना मी सोयाबीन भिजवून कट करून घेतले ते घालायचे. तर इथे मी सोयाबीन भिजवून असे कट करून घेतलेले आहे. तर आता मी हे ॲड करते. आता ह्यामध्ये मी पाणी घालते. मी इथे साधं पाणीच घालते आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते. मी मीठ घालते चवीनुसार. आता हे ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा आणि झाकण लावून आपल्याला छान ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही केवढी हवी आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ती ग्रेव्ही कमी जास्त करू शकता. मी ते चांगलं शिजवून थोडी ग्रेव्ही आटवून घेते, जास्त नाही आटवणार आहे. आता मी झाकण ठेवून छान याला शिजवून घेते. 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे की कितीपर्यंत आपली ग्रेव्ही आटली आहे ते. हे बघा खूप छान शिजलेलं आहे, खूप छान भाजी झालेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर धन्यवाद.